जय हिंद मित्रांनो, मनोबल प्रबोधनामध्ये आपलं स्वागत आहे. रेल्वेची ग्रुप डी ची डेट आलेली आहे एक्झामची. यावेळेस खूप शॉक केला यांनी. एक्सपेक्टेड होतं डिसेंबरमध्ये एक्झाम डेट येईल, बट यांनी 27 नोव्हेंबर पासूनच आपली डेट देऊन दिलेली आहे. 27 नोव्हेंबर 2025 ते 16/1 म्हणजे 16 जानेवारी 2026 पर्यंत एक्झाम चालतील. ओके, तर आपण याच्या पुढची स्ट्रॅटेजी कशी करतो मी शॉर्टमध्ये सांगून देतो. आपण काय करू, डेली किंवा एक दिवस माझं तर डेली होणार नाही, पण एक दिवस एक्सपेक्टेड क्वेश्चन प्लस PYQ ची एक सिरीज चालू करू, म्हणजे हेच कंटिन्यू करू. त्याच्यामध्ये आपण एक्सपेक्टेड क्वेश्चन ऍड करू. ओके, आणि सर्वात महत्वाचा टास्क राहील आपला की जेव्हा एक्झाम स्टार्ट होतील तेव्हा जे डेली अनालिसिस आहे, तर अनालिसिस करण्याची बंद घेतलेली आहे, पण ऍक्च्युली जे टॉपिक्स आहेत एक्झाम मध्ये आलेले ते आपण आपल्या चॅनलवर किंवा ग्रुपवर डिस्कस करू. आता प्रस्थानी मी सर्वांना कॉल करून नाही सांगू शकत किंवा डिस्कस नाही करू शकत तेवढं, तर आपण ग्रुपमध्ये आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये या टॉपिकवर डिस्कस करू की कोणत्या कोणत्या टॉपिक आपण एक्सपेक्टेड केला पाहिजे की जेणेकरून आपले क्वेश्चन मार्क जास्त वाढण्याचे चान्सेस वाढतील. ओके, तर सर्वात महत्वाचा टास्क म्हणजे जर का आपण त्या डिस्कशन लाईव्ह जे केलेलं आहे, म्हणजे जे एक्झाम मध्ये येत आहे, जर आपण तिथं जुडलेलो असलो आणि आपले जेव्हा पूर्ण महाराष्ट्रात जर आपण मुलं आहोत, तर नंबर ऑफ जेवढे जास्त मुलं आपल्यासोबत राहतील तितके आपल्याला जास्त काय डेटा आलेला आहे क्वेश्चनचा हा आपल्याला माहिती पडेल. ओके, तर एकच विनंती आहे की जितकं जास्त मुलांजवळ आपल्याला हे शेअर करता येईल तितकं जास्त मुलांजवळ शेअर करा, म्हणजे जितका आपला मोठा ग्रुप राहील तितके आपल्याला क्वेश्चन जास्त माहिती पडतील आणि त्याचं बेनिफिट आपल्याला महाराष्ट्रातल्या मुलांना होईल की एक्झॅक्ट पॅटर्न कसे येत आहेत, एक्झॅक्ट काय क्वेश्चन्स येत आहेत, जेणेकरून आपल्या इझिली अशा वेळेस जर तो लाईव्ह डाटा आपल्याला मिळाला पेपरमध्ये काय होत आहे, तर इझिली 10 ते 15 मार्क आपले बूस्ट होतील. ओके, चला तर आजचा आपण टॉपिक स्टार्ट करणार आहोत. आजचा टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन. ओके, म्हणजे मराठीमध्ये गुरुत्वाकर्षण. तर ग्रॅव्हिटीचा शोध ग्रॅव्हिटेशन, द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा कोणी दिला होता, तर हा दिला होता सर आयझॅक न्यूटन यांनी. ओके, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन स्टेट दॅट अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय असतं, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, एफ म्हणजे काय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ टू मासेस और प्रोडक्ट ऑफ एखाद्या दोन बॉडीज आहेत, एखादे दोन ग्रह आहेत, तर त्यांच्या मासेसचा काय प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द, म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे कशाच्या, त्या दोन ग्रहांच्या, त्या दोन बॉडीज मधल्या डिफरन्सच्या. ओके, हे आपण एक समजून घेऊ. समजा ही दोन ग्रह आहेत. ओके, तर याच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय लागेल, सपोज हा M1 आहे, याचं मास M1 आहे आणि याचं मास M2 आहे, आणि या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे ते किती आहे, R आहे. ओके, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय लागतो, तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे या दोघांच्या मासेसच्या प्रोडक्टचा M1 इंटू M2, आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे या दोघांमधल्या डिफरन्सच्या स्क्वेअरचा. ओके, जर हे साइन काढलं आपण तर काय येईल, इथे G घेतो. G आहे ग्रॅव्हिटेशनल, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. G मग येईल M1 M2 अपॉन R स्क्वेअर. ओके, इथे F आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन, M1 M2 आहे त्या दोन बॉडीजच्या, युनिव्हर्स मधल्या कोणत्याही दोन बॉडीजचा. ओके, या युनिव्हर्स मधले कोणतेही दोन बॉडीज आहेत, दोन ऑब्जेक्ट आहेत, त्यांचा मासेसचा प्रोडक्ट, आणि त्या दोघांमधलं जे अंतर आहे, जे डिफरन्स आहे, सॉरी जे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर. ते डिस्टन्स आपण R म्हणून डिनोट केलं आणि स्क्वेअर. इथे G हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट घेतला आपण, तर G ची व्हॅल्यू काय असते, G ची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ओके, लक्षात ठेवसान. डायरेक्टली याच्यावर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनवर कोणी दिलाय, फॉर्म्युला काय आहे, यामध्ये G ची व्हॅल्यू काय आहे, M ची व्हॅल्यू काय आहे, म्हणजे M काय आहेत, R म्हणजे डिस्टन्स काय आहे, हे सर्व डायरेक्ट क्वेश्चन्स विचारले जातात. आणि काही छोट्या गोष्टी सांगून देतो. ती स्टोरी आपल्याला सर्वांना माहिती आहे
की आयझॅक न्यूटन सर ऍपलच्या झाडाखाली म्हणजे सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते. मग समजा, एक मिनिट, म्हणजे ते सर इथे बसले होते आणि इथून ऍपल पडलं, तर मग त्यांनी हे लक्षात घेतलं की प्रत्येक येणारी वस्तू खालीच पडते, म्हणजेच हिला कोणती तरी वस्तू खाली ओढते, तर त्यांनी त्या वस्तूला काय नाव दिलं, ग्रॅव्हिटेशनल. हे कोणत्या साईडला असते, म्हणजे रेडियल सेंटरकडे, म्हणजे जर का इथं झाड आहे दुसरं, त्यांचं हे ऑब्झर्वेशन असं होतं की ही कुठलीही वस्तू जर इथे पडेल तर ती तिच्या रेडियल डायरेक्शननं म्हणजे सेंटरकडे ओढल्या जाते. आणि याच कन्सेप्टला त्यांनी ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हटलं होतं. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा पोलवर जास्त राहील आणि इक्वेटरवर कमी राहील होतो. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी ची व्हॅल्यू ही पोलवर सर्वात मॅक्झिमम राहील, म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोलवर, आणि इक्वेटरवर ही कमी राहील, कारण की आपला परफेक्ट स्पिअर नसतो अर्थ, हे तर सर्वांना माहिती आहे, थोडी अशी चपटी असते. तर जिथे रेडियस कमी तिथे पोलची जी ची व्हॅल्यू कशी आहे, जास्त आहे. आणि जी ची व्हॅल्यू सेंटरला किती असते, ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू 0 असते. ओके, अर्थच्या सेंटरला. तर चला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एक वीक फोर्स येतो, हे लक्षात ठेवसान. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण तेव्हाच नोटिसेबली, म्हणजे आपण तेव्हाच जास्त नोटीस करू शकतो की जेव्हा ज्या मासेस आहेत, ज्या बॉडीज आहेत, जो M1 M2 दाखवला, ते जेव्हा बिग म्हणजे लार्ज साईजचे असतील, तेव्हाच आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो आपल्याला मेजरेबल असतो, नाही तर अन्यथा खूप कमी असतो तो. ओके, चला आपण क्वेश्चन घेऊया डायरेक्ट. यामध्ये क्वेश्चन घेऊ आपण आतापर्यंत आलेले 2018 ते 2024 पर्यंतचे RRB ग्रुप डी, जेई, एनटीपीसी, RRB टेक्निशियन आणि ALP या सर्वांचे. ओके, पहिला क्वेश्चन आहे. क्वेश्चन बघा, द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज गिवन बाय. गुरुत्वाकर्षणाचा, मराठीमध्ये गुरुत्वाकर्षणाचा नियम यांनी दिला होता. ऑप्शन ए आहे, ऑप्शन ए बघा, गॅलिलिओ गॅलिली. ऑप्शन बी, आयझॅक न्यूटन. ऑप्शन सी, अल्बर्ट आइन्स्टाईन. आणि ऑप्शन डी, चार्ल्स डार्विन. हा प्रश्न आला होता एनटीपीसी 27/2/2021 ला. ओके, RRB एनटीपीसी मध्ये. तर मी हे आता आपल्याला प्रश्न सर्वच माहित आहे, ते लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कोणी दिला होता, सर आयझॅक न्यूटन यांनी. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डिफाइन्ड बाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन. गुरुत्वाकर्षणाचा बल कशाच्या आकर्षणाचे बल म्हणून परिभाषित केले जाते. ऑप्शन ए, 2 चार्जेस. ऑप्शन बी, 2 मासेस. ऑप्शन सी, 2 मॅग्नेट्स. ऑप्शन डी, मल्टिपल मासेस. हा प्रश्न आला होता RRB ग्रुप डी 8/10/2018 ला, पहिल्या शिफ्ट मध्ये. तर मी आताच सांगितलं होतं, फॉर्म्युला काय होता, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द product of the masses of any two bodies in the universe and inversely proportional to the square of distance between them. म्हणजे काय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, जो अट्रॅक्शनचा जो बल आहे तो कशामध्ये लागते, जे वस्तुमान आहे, दोन मोठ्या कोणतेही दोन बॉडीज आहेत, त्यांचं जे वस्तुमान आहे त्यांच्या प्रोडक्टचा म्हणजे त्यांच्या गुणाकाराचा हे डायरेक्टली प्रपोर्शनल असते. आणि त्या दोघांच्या बॉडी मधल्या समजा अंतराच्या स्क्वेअर हा तिचा इन्व्हर्सली प्रपोर्शन मध्ये असते. ओके, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इक्वल टू युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय, जी M1 M2 अपॉन R स्क्वेअर. R म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू बॉडीज. ओके, याचा स्क्वेअर. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, तर ऑप्शन काय येईल, ऑप्शन डी, द प्रॉडक्ट ऑफ टू मासेस. ओके, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डिफाइंड बाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कशाच्या, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कशाच्या, दोन मासेसच्या. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू.
ए आणि बी या दोन विधानापैकी कोणती सत्य आहेत? क्वेश्चन मार्क. गुरुत्वाकर्षण बलाबद्दल. ओके, ऑप्शन बघू. ऑप्शन ए आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मल्टिप्लिकेशन ऑफ द मास ऑफ टू ऑब्जेक्ट. दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराची समानुपाती. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे मराठीमध्ये काय होते? समानुपाती असते. बी ऑप्शन आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. दोन वस्तूमधील अंतराच्या वर्गाशी समानुपाती असते, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. हा, तर हे दोन स्टेटमेंट होते. सॉरी, आता ऑप्शन बघू. ऑप्शन ए, ओनली बी इज ट्रू व्हाईल ए इज फॉल्स. बी, फक्त बी सत्य आहे आणि ए असत्य आहे. बी आहे ऑप्शन, बोथ ए अँड बी आर अनट्रू, म्हणजे ए आणि बी दोन्ही असत्य आहेत. ऑप्शन सी आहे, ओनली सी इज ट्रू व्हाईल बी इज फॉल्स. फक्त ए सत्य आहे तर बी असत्य आहे. आणि डी, बोथ ए अँड बी आर ट्रू, ए आणि बी दोन्ही सत्य आहेत. हा प्रश्न आलेला आहे आरआरबी ग्रुप डी 5/11/2018 पहिल्या शिफ्टमध्ये आणि 5/10/2018 शिफ्टच्या पहिल्या शिफ्टमध्ये 2 वेळेस प्रश्न आलेला आहे. ओके, तर यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला, हे याच्यापैकी दोन स्टेटमेंट पैकी काय ट्रू आहे आणि काय फॉल्स आहे, म्हणजे दोघेही ट्रू आहेत की फॉल्स आहेत, काय असे ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. पुन्हा सांगतो, द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन स्टेट दॅट. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय म्हणतो, या दोन ऑब्जेक्ट आहेत, कुठले, या युनिवर्स मधले कुठलेही दोन ऑब्जेक्ट, त्यांचे मास आहे m1 आणि m2 आणि त्यांचं डिस्टन्स आहे r. ओके, तर यावर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा लागतो? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ म्हणजे गुणाकार होतो कोणाच्या, या दोन बॉडीच्या मासेसचा, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काय होते, या डिफरन्सचा स्क्वेअर. ओके, आणि हे साइन काढण्यासाठी आपण काय वापरतो, एक युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट m1 m2 अपॉन r स्क्वेअर. याची व्हॅल्यू काय आहे, जी ची, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची, जी इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ओके, झालं. तर ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन काय काय दिले होते, एक मिनिट. हा, ऑप्शन दिलेला आहे, ए स्टेटमेंट काय होतं, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मल्टिप्लिकेशन ऑफ द मास ऑफ टू ऑब्जेक्ट. बरोबर आहे, म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. तर मग इथे काय दिलं, तो ए जे पहिलं ऑप्शन आहे ते चुकीचं राहील, कारण की इथे ए इज फॉल्स दिलेला आहे. ए अँड बी आर अनट्रू, हे पण ऑप्शन चुकीचं राहील, म्हणजे बी पण चुकीचं आहे. ऑप्शन सी मध्ये आपण काहीतरी बघू शकतो की ओनली ए इज ट्रू, अजून आपण बी वाचलं नाही, आणि ऑप्शन डी आहे ए अँड बी आर ट्रू. ओके, चला, सी आणि डी ऑप्शन 2 राहिलेत. याच्यानंतर बघू, बी इज डायरेक्टली, बी काय दिलं आहे आपल्याला स्टेटमेंट, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. ओके, फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का डिस्टन्स, द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ टू ऑब्जेक्ट, म्हणजे दोन ऑब्जेक्ट किंवा दोन वस्तू किंवा दोन बॉडी किंवा दोन ग्रहांच्या मधातल्या डिस्टन्सचा म्हणजे अंतराचा स्क्वेअर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का? नाही, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ओके, तर ऑप्शन बी हे चुकीचं राहील, ओनली ऑप्शन ए हे करेक्ट राहील. तर इथे दिलेलं आहे, सॉरी, स्टेटमेंट ए करेक्ट राहील, स्टेटमेंट बी चुकीचं राहील. मग इथे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, ओनली ए इज ट्रू व्हाईल बी इज फॉल्स. ओके, तर ऑप्शन सी ए चा आन्सर राहील. ओके, चला. पुढचा क्वेश्चन बघा. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स इज अट्रॅक्ट अनदर ऑब्जेक्ट विथ अ फोर्स विच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ. विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला ज्या बलाने आकर्षित करते ते बलच्या रिकामी जागाच्या वर्गाची व्यस्त समानुपाती म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. तर कशाच्या, आपण डायरेक्ट फॉर्म्युला पुन्हा एकदा घेऊ. फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इक्वल टू जी प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ टू बॉडीज, म्हणजे गुणाकार दोन बॉडीजच्या मासेसचा गुणाकार
अपॉन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कशाचे असते, त्याच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरचा. ओके, तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल विचारलं म्हणजे व्यस्त समानुपाती, याला काय म्हणतात मराठीमध्ये, मला मराठीमध्ये शब्द नव्हता आठवत. व्यस्त समानुपाती कशाच्या आहे, डिस्टन्सच्या स्क्वेअरच्या. ओके, तर डिस्टन्सच्या स्क्वेअरच्या काय ऑप्शन काय येईल याचं, ऑप्शन सी, देअर डिस्टन्स, त्यांचे अंतरच्या व्यस्त समानुपाती हा राहील. हा प्रश्न आला होता आरआरबी ग्रुप डी 12/10/2018 ला. ओके, चलो सॉरी. Each object of the universe attract another object by the force it's proportional to. विश्वासील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला ज्या बलाने आकर्षित करते ते बल रिकाम्या जगाशी समानुपाती असते. ओके, ऑप्शन ए प्रॉडक्ट ऑफ देअर हाईट, ऑप्शन बी म्हणजे त्याच्या उंचीचा गुणाकार, बी प्रॉडक्ट ऑफ देअर व्हॉल्यूम म्हणजे मराठीत त्याच्या आकारमानाचा गुणाकार, सी प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस त्याच्या वस्तुमानाचा गुणाकार, डी प्रॉडक्ट ऑफ देअर एनर्जीज त्यांच्या ऊर्जेचा गुणाकार. हा प्रश्न आला होता ग्रुप डी 15/11/2018 ला. ओके, पुन्हा आपण फॉर्म्युला घेऊ. काय होतं, एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला इथे थोडा खाली घेतो, सॉरी, म्हणजे इथे आपण कंटिन्युअस क्वेश्चन या फॉर्म्युलाचे जितके येऊ शकतो आपण ते ठेवू आणि हे कंटिन्यू ठेवू. ओके, जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, जी प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस म्हणजे त्या दोन बॉडींच्या वस्तुमानाचा काय गुणाकार अपॉन काय इन्व्हर्सल प्रोपोर्शन काय त्याच्या डिस्टन्सचा वर्ग म्हणजे स्क्वेअर. डायग्राम माहितीच आहे तुम्हाला, डायग्राम कशी होती. हा m1 आहे, हा मास m2 आहे, m1 मास आहे, याचं मास वस्तुमान m2 आहे आणि या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे r, सॉरी, याचा स्क्वेअर घेत असतो आपण. ओके, तर इथे काय येईल, कोणता घेतला होता आपण, each object attract another object is the proportional force is proportional to, डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाचे आहे, समानुपाती कशाचे आहे, प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस. ओके, तर ऑप्शन सी राहील. पुढचा ऑप्शन बघू. द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी बिटवीन एनी टू बॉडीज इन द युनिव्हर्स डज नॉट डिपेंड ऑन. विश्वातील कोणतेही दोन वस्तूमधील गुरुत्वाकर्षण बल रिकाम्या जगावर अवलंबून नसते. ऑप्शन ए डिस्टन्स बिटवीन देम, ऑप्शन बी प्रॉडक्ट देअर मासेस म्हणजे त्याच्या वस्तुमानाचा गुणाकार, ऑप्शन सी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट गुरुत्वीय स्थिरांक जो जी आहे, आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो तो गुरुत्वीय स्थिरांक त्याला मराठीत म्हणतात, आणि डी आहे सम ऑफ देअर मासेस त्यांच्या वस्तुमानाची बेरीज. हा प्रश्न आला होता आरआरबी ग्रुप डी 11/10/2018 ला. ओके, काय होता आपला फॉर्म्युला, फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इक्वल टू जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट प्रॉडक्ट ऑफ द बॉडीज ऑफ टू मासेस म्हणजे त्यांच्या वस्तुमानाच्या त्या दोन बॉडींच्या वस्तुमानाचा गुणाकार अपॉन मध्ये डिस्टन्सचा स्क्वेअर. ओके, मासेस आहे का, प्रॉडक्ट आहे का, दोन मासेसचा आहे, डिपेंड आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटवर डिपेंड आहे का, आहे, आणि डिस्टन्सवर पण डिपेंड आहे का, आहे. पण इथं चौथा ऑप्शन आहे सम ऑफ देअर मासेस m1 प्लस m2 असं कुठे दिलेलं आहे का की त्यांच्या दोघांची बेरीज आपण घेतो फोर्स ऑफ अट्रॅक्शन काढायला, नाही. ओके, त्याचं ऑप्शन काय राहील, डी हे याच्यावर डिपेंड नाही राहील. ओके, बाकी तीन बाबतीत हे डिपेंड राहील. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे द एसआय युनिट ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी सार्वत्रिक गुरुत्वीय स्थिरांक जी चे एसआय एकक काय आहे. मराठीमध्ये मला थोडं अवघड जातं. जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट याची व्हॅल्यू काय सांगितली होती, 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ओके, पर केजी स्क्वेअर. यालाच आपण कसं लिहू शकतो, ऑर मध्ये न्यूटन मीटर स्क्वेअर केजी स्क्वेअर -2
जर घेतला आपण तर तो वर आला तर -2 होईल. ओके, 2 ला. तर ऑप्शन बघू आपण काय काय होतं. ऑप्शन ए न्यूटन केजी रेस्ट टू पॉवर -2 मीटर स्क्वेअर. ऑप्शन बी न्यूटन मीटर स्क्वेअर केजी -2 म्हणजे न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. सी ऑप्शन न्यूटन मीटर. ऑप्शन डी न्यूटन केजी मीटर. हा प्रश्न आला RRB JEE 24/5/2019 ला. त्याचा ऑप्शन काय राहील? न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. म्हणजे काय राहील? ऑप्शन बी. ओके, ऑप्शन बी बघा, दिसत आहे क्लिअर? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट, सॉरी हा क्वेश्चन नंतर बघू आपण. चला, हा, विच ऑफ द फॉलोइंग अमंग इज अ वीक फोर्स. खालीलपैकी कोणते बल म्हणजे कोणता फोर्स दुर्बळ किंवा दुबळा म्हणून आपण वीक आहे. वीक म्हणजे कमजोर आहे. ओके, ऑप्शन ए मोमेंटम फोर्स संवेग बल. ऑप्शन बी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ऑप्शन सी मास म्हणजे वस्तुमान. ऑप्शन डी शॉर्ट रेंज फोर्स म्हणजे कमी पल्ल्याचे बल. हा प्रश्न आलेला आहे RRB ग्रुप डी 26/10/2018 ला. तर इथे खूप जणांनी यावेळेस ऑप्शन डी कमी पल्ल्याचा जो फोर्स आहे म्हणजे शॉर्ट रेंज फोर्स असं गेसिंग उत्तर मारलं होतं, किंवा शॉर्ट रेंज असेल तर कमजोर फोर्स असेल किंवा वीक फोर्स असेल असं. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच शिकवताना सांगितलं होतं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कोणता सर्वात वीक फोर्स आहे. म्हणून याचं ऑप्शन काय राहील? ऑप्शन राहील ऑप्शन बी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, चला नेक्स्ट आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G. गुरुत्वीय स्थिरांक G चे मूल्य काय आहे? ऑप्शन ए बी सी डी. हा प्रश्न आलेला RRB ग्रुप डी 20/9/2018, RRB ग्रुप डी 5/12/2018, RRB ग्रुप डी 23/10/2018. हा प्रश्न 3 वेळेस आलेला आहे. मी पुन्हा सांगतो, आपण एकदा पूर्ण फॉर्म्युलाच लिहून घेऊ. फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इक्वल टू G मास प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ टू बॉडीज म्हणजे वस्तुमानाचा गुणाकार, दोन बॉडीच्या वस्तुमानाचा काय गुणाकार अपॉन त्यांच्या डिस्टन्सचा स्क्वेअर. ओके, G हा आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G आणि याची व्हॅल्यू येते 6.67 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ओके, ऑप्शन मध्ये बघून घ्या ऑप्शन कोणता आहे. तर कारण की ऍक्च्युली कसं माझ्या याच्यामध्ये दिसतंय का क्लिअर ते बघू. ऑप्शन डी 6.6734 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ओके, इथे ऑप्शन सी आणि ऑप्शन डी हे दोन्हीही व्यवस्थित बघा. ऑप्शन सी मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला बघा. हे ऑर मध्ये आपण यालाच ऑर मध्ये आपण कसं लिहित असतो, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर -2 लिहितो. ओके, आणि यांनी ऑप्शन मध्ये सी मध्ये कसं दिलेलं आहे हे बघा. ऑप्शन सी कसा दिलेला आपल्याला, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी रेस्ट टू पॉवर -2. बघितला म्हणजे किती शॉर्ट मायन्यूट. ऑप्शन सी आणि ऑप्शन डी मध्ये किती आपल्याला भुलवण्याचा प्रयत्न केलेला आहे रेल्वेने. तर इथे काय आहे, हा -2 कधी आपण घेतो जेव्हा हा केजी जो आहे ना रेस्ट टू पॉवर 2 जेव्हा हा वर घेतो आपण इथे, आणि अपॉन मधला जो हे जे अपॉन मध्ये आहे जेव्हा तो वर घेतो तेव्हा तो -2 होतो. अपॉन मध्ये ठेवून -2 नाही होत. ओके, ऑप्शन सी म्हणून चुकीचं आहे. तर हे छोट्या कसं खूप वेळा काय होतं आपण घाई करून टाकतो. तर 1 मार्क तो जातोच, 0.25 घेऊन चालला जातो. तर हे थोडा विचार करता, थोड्या छोट्या छोट्या गोष्टी अवॉइड केल्या ना आपल्या, तर आपण क्वेश्चन 8 ते 10 मार्कांनी तसाच बूस्ट होईल. आणि तुमचा क्वेश्चन तुम्ही यामध्ये जितके चांगले मार्क्स घेता त्यानुसार तुम्हाला पोस्ट ज्या आहेत त्या अलॉट होतात. ज्या 26-27 पोस्ट आहेत, तुम्हाला असं वाटत असेल की मी तेच तो क्वेश्चन F = G m1/m1 into m2 आपण आर्ट्स करू का बरं इतकं हे करताय, एकदा घ्या सोडून द्या. नाही, ज्या सिली मिस्टेक आहेत ऑप्शन मध्ये सेट करताना रेल्वेने केलेल्या मला त्या तुम्हाला दाखवून द्यायच्या होत्या. तुमची जर का 1-2 मार्क कमी पडला, मी मागे प्रिफरन्सचा व्हिडिओ टाकला असता. खूप जण असे ते चांगले मार्क घेऊन गँगमन मध्ये काम करतात. त्यांची चुकी ही होते की ते जे आहेत ते स्वतः त्यांना एक तर विचारत नाही फॉर्म भरताना, एक तर एक्झाम 4-4, 5-5 वर्षातून 2-2, 3-3 वर्षातून एक वेळेस होते. तर पूर्ण प्रोसेस 2 ते 3 वर्ष लागून जातात. 3 वर्ष तुमचे वाया गेल्यानंतर तुम्ही सिलेक्ट झाले चांगले मार्क घेऊन, आणि जर तुम्हाला गँगमन भेटलं तर किती वाईट परिस्थिती. जिथे तुम्हाला शेडच्या चांगल्या जागा भेटल्या असत्या, जिथे तुम्हाला ऑपरेटिंग डिपार्टमेंट भेटलं असतं, जिथून तुम्ही 2 ते 3 वर्षात TC
5 वर्षात गार्ड स्टेशन मास्टर बनू शकता, जे बाहेरून प्रोसेस लागेल. समजा ही भरती हुकली तुमची, एनटीपीसी नाही निघाली, तर पुढची प्रोसेस कम्प्लीट होईपर्यंत तुम्ही डिपार्टमेंटल टीसी नाही तर गार्ड नाही तर स्टेशन मास्टर बनून जासाल नियर अबाउट 1-2 वर्षात जवळपास. आणि जर का भुसावळ डिव्हिजन मध्ये झाले तर अजून छान, किंवा तुमच्या होम डिव्हिजन मध्ये झाले, पुण्याचेच झाले, सोलापूरला झाले, नागपूरला झाले तर किती छान. ओके, तर ह्या ज्या चुका आहेत छोट्या छोट्या, याच्यासाठी मी हे क्वेश्चन रिपीट घेत आहेत, तर तुम्ही याच्याकडे थोडं लक्ष द्या. फास्ट फॉरवर्ड करून बघितला तरी क्वेश्चन चालेल. याची पीडीएफ सध्या माझ्याजवळ नाहीये, मी स्वतः मोबाईलमध्ये क्वेश्चन घेतलेले आहेत आणि त्याच्यावरून हे करत आहे. तर मी पीडीएफ तयार करत आहे. ऍक्च्युली काय माझ्याजवळ म्हणजे कोणी कंटेंट रायटर नाही आहे, किंवा मला तितका वेळ नाही आहे की हे स्वतः करायला. तुमच्यापैकी जर कोणी असेल की जो मला पीडीएफ बनवून देऊ शकतो किंवा हे, तर मला थोडा कॉन्टॅक्ट करसाल, मेसेज करसाल. ओके, चला मी नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघू. हा पुढचा क्वेश्चन आहे, इफ द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज डबल, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द सरफेस ऑन द फोर्स बिटवीन देम. जर दोन वस्तूमधील अंतर दुप्पट केले तर त्यांच्यातील बलावर काय परिणाम होईल. ऑप्शन ए आहे, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स विल बी 4 टाइम्स, गुरुत्वाकर्षण बल 4 पटीने वाढेल. ऑप्शन बी आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स विल बी इन्क्रीज 2 टाइम्स, गुरुत्वाकर्षण बल 2 पटीने वाढेल. ऑप्शन सी आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स विल डिक्रीज 2 टाइम्स, गुरुत्वाकर्षण बल 2 पटीने कमी होईल. ऑप्शन डी आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स विल बी डिक्रीज 4 टाइम्स, गुरुत्वाकर्षण बल 4 पटीने कमी होईल. हा प्रश्न आला होता आरआरबी ग्रुप डी 13/10/2018च्या सेकंड शिफ्ट मध्ये. ओके, बघा मी पुन्हा एकदा घेतो. फोर्स काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय आहे, जी m1 म्हणत चला m2/r². ओके, यांनी काय म्हटलं, काय केलं यांनी, इफ द डिस्टन्स ऑफ टू ऑब्जेक्ट इज डबल. ओके, ह्या दोन बॉडीज होत्या. ओके, हा m1 होता, हा m2 होता, यामध्ये डिस्टन्स होतं r. ओके, यांनी न्यू काय केलं, म्हणजे हे आपण एक काम करू, हे इथे घेऊ. ओके, हा m1 हा m2 आणि या दोघांमध्ये डिस्टन्स किती होतं r. ओके, यांनी हे डिस्टन्स काय केलं यावेळेस न्यू मध्ये, जे न्यू आहे ना, सॉरी जे न्यू आहे याच्यामध्ये हे डिस्टन्स काय केलं, डबल केलं. ओके, डिस्टन्स काय केलं, डबल केलं. तर फॉर्म्युला काय येईल, हा फॉर्म्युला आपण पुन्हा इथे लिहू. F इज इक्वल टू G, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, G प्रॉडक्ट ऑफ टू मासेस. ओके, दोन बॉडीजच्या मासेसचा म्हणजे वस्तुमानाचा प्रॉडक्ट अपॉन त्याच्या डिस्टन्सचा स्क्वेअर. ओके, तर इथे आरच होतं डिस्टन्स म्हणून आरचा स्क्वेअर, पण नवीन मध्ये काय झालं, G m1 m2 अपॉन ट्वाइस आरचा स्क्वेअर. बरोबर आहे. ओके, मग काय होईल, G m1 m2 अपॉन 4r स्क्वेअर. बरोबर आहे, याचा स्क्वेअर केला. चला आता काय, हा 1/4 आपण बाहेर काढला, काय येईल, G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. ओके, G m1 m2 अपॉन r स्क्वेअर म्हणजे काय होतं, फोर्स होतो का. ओके, म्हणजे F डॅश, याला F डॅश म्हणून जो न्यू आहे तो, तर F डॅश म्हणजे काय होईल, 1/4 इंटू काय F. ओके, म्हणजे काय F/4. F डॅश काय होईल, F/4. तर काय होईल, ऑप्शन डी, गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशनल फोर्स विल बी डिक्रीज 4 टाइम्स, गुरुत्वाकर्षण बल 4 पटीने कमी होईल. कळलं का, 4 पटीने कसं होईल, डिवायडेड बाय 4 होऊन जाईल. जे काही येईल, समजा जर का 40 आला असता फोर्स, 40 न्यूटन, तर आता किती येईल, 10 न्यूटन. ओके, डिवायडेड बाय 4 होईल म्हणून. आलं का लक्ष मनात. चला नेक्स्ट क्वेश्चन घेतो. हा नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द चेंज इन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स व्हेन द मास ऑफ वन ऑफ द टू ऑब्जेक्ट इज डबल. मराठीमध्ये बघा, जेव्हा दोन वस्तूमधील एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले जाते तेव्हा त्यांच्यातील गुरुत्वाकर्षण बलामध्ये काय बदल होतो. ऑप्शन ए आहे, द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन इज डबल, गुरुत्वाकर्षण बल दुप्पट होते. ऑप्शन बी आहे, द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन इज ट्रिपल,
गुरुत्वाकर्षण बल तिप्पट होते. द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिकम 4 टाइम्स. गुरुत्वाकर्षण बल 4 पट होते. द फोर्स ऑफ ऑप्शन डी आहे, द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन इज हाफ. गुरुत्वाकर्षण बल निम्मे होते. हा प्रश्न आला होता RRB JEE 2019च्या पहिल्या शिफ्ट मध्ये. ओके, तर मी काय म्हणतो, पहिला फॉर्म्युला आपण लिहून घेऊ. ओल्ड वाला, हे दोन बॉडीज आहेत, M1 आणि M2 यांचं मास आहे आणि यांच्या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे, R आहे. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय लागेल, G, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, त्या दोघांच्या वस्तुमानाचा गुणाकार अपॉन मध्ये त्या दोघांच्या डिफरन्सच्या म्हणजे अंतराचा स्क्वेअर. हे झालं. न्यू मध्ये त्यांनी काय म्हटलं, ह्या दोन बॉडीज आहेत M1 आणि M2. ओके, आणि हे त्याच्यामधलं आपण अंतर दाखवू, हे आहे R. न्यू मध्ये त्यांनी म्हटलं व्हॉट इज द चेंज इन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट व्हेन द मास ऑफ वन ऑफ टू ऑब्जेक्ट इज डबल. या दोन जे ऑब्जेक्ट आहेत, दोन जे बॉडी आहेत, दोन जे ग्रह आहेत, त्यांच्यापैकी एकाचा कोणाचं तरी वस्तुमान दुप्पट केलं. मग आपण काय करू, या एमचं वस्तुमान काय करू, इथं दुप्पट करून टाकू. कशातही केलं असतं दुप्पट चाललं असतं. तर फॉर्म्युला काय आहे, नवीन फॉर्म्युला काय आहे, एफ डॅश इज इक्वल टू G M1 into M2, मास ऑफ फर्स्ट बॉडी इंटू मास ऑफ सेकंड बॉडी. म्हणजे वस्तुमान पहिल्या बॉडीचं गुणिले वस्तुमान दुसऱ्या बॉडीचं. पहिल्या बॉडीचं वस्तुमान काय आहे, आता आपण डबल केलेलं आहे, म्हणजे 2M. ओके, 2M किंवा 2M1 म्हणा, काही चाललं असतं, आणि M2. ओके, अपॉन मध्ये काय, R चा स्क्वेअर, त्या दोघांमधल्या अंतराचा काय, स्क्वेअर. ओके, हा दोन आपण बाहेर काढू, 2G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. ओके, तर G M1 M2 अपॉन R स्क्वेअर म्हणजे नेमकं काय होतंय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर मग इथे लिहू आपण ट्वाइस ऑफ F, म्हणजे न्यू F डॅश, ज्या न्यूला आपण F डॅश दाखवला, हा काय होईल, जो जुना फोर्स आहे त्याच्या दुप्पट होईल. ओके, तो ऑप्शन काय येईल याच्यातलं बघा, ए ऑप्शन, द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन इज डबल. ओके, if the mass of two object is tripled, when the force between the two object will be. मराठीमध्ये काय सांगितलेलं आहे यांनी, मराठीमध्ये सांगितलेलं आहे, जर दोन वस्तूंचे वस्तुमान तिप्पट केले तर दोन वस्तूमधील बल किती होईल. ओके, चला ऑप्शन बघून घेता, मी दाखवतो. आपला काय असतं, दोन मासेस आहेत M1 M2 आणि हे त्यांच्यामधला डिस्टन्स आहे R. फॉर्म्युला काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इक्वल टू G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. ओके, न्यू मध्ये यांनी काय म्हटलं, जे मासेस आहेत ते काय केलेलं आहे, त्यांनी तिप्पट, आणि त्या दोघांमधला जे डिस्टन्स आहे ते कसं आहे, सेम ठेवलेलं आहे. तर F डॅश, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, तर काय लागेल, म्हणजे न्यू फोर्स काय लागेल, F डॅश घेऊ आपण याला, काय येईल, G 3M1 3M2 अपॉन R स्क्वेअर. ओके, काय येईल, G 9M1 M2 अपॉन R स्क्वेअर. म्हणजेच काय येईल, हा 9 जर बाहेर घेतला, G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. हे म्हणजे काय होतं, G M1 M2 अपॉन R स्क्वेअर 9 ऑफ F. ओके, F ची व्हॅल्यू आहे ती. तर F डॅश किती होईल, 9 पट होईल त्या आधीच्या फोर्सच्या. तो ऑप्शन काय आहे, द फोर्स विल बी 2 टाइम्स, द फोर्स विल बी रिमेन सेम, द फोर्स विल बी 9 टाइम्स म्हणजे बल 9 पट होईल. ऑप्शन डी आहे, फोर्स विल बी 3 टाइम्स, बल तिप्पट होईल. हा प्रश्न आला होता ग्रुप डी 27/11/2018 ला. तर याचा ऑप्शन काय आहे, ऑप्शन सी, 9 पट बल होईल. ओके, चला पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ऑब्लिक आर फॉल्स. खालीलपैकी कोणते विधान हे असत्य आहे. विधान 1 म्हणजे विधान ए स्टेटमेंट 1
ए काय आहे, द व्हॅल्यू ऑफ जी इज द सेम ॲज इट्स इट्स व्हॅल्यू ऑन द मून ऑन द अर्थ. ओके, जी चे मूल्य पृथ्वीवर आणि चंद्रावर समान असते. ओके, स्टेटमेंट बी काय आहे, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द सेंटर ऑफ टू मासेस. एक मिनिट हा, ऑप्शन बी आहे, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द सेंटर ऑफ टू मासेस ऑफ 2 kg प्लेस ॲट डिस्टन्स ऑफ 1 meter is 26.68 into 10 raised to power minus 11 Newton meter square per kg square. ऑप्शन सी आहे, द फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. आणि ऑप्शन म्हणजे मराठीमध्ये होईल याचं, बल दोन वस्तूमधील अंतराच्या वर्गाशी व्यस्त समानुपाती म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. ऑप्शन डी आहे, द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी बिटवीन टू ऑब्जेक्ट डबल व्हेन द डिस्टन्स बिटवीन देम इज हाफ. दोन वस्तूमधील अंतर निम्न केले जाते तेव्हा गुरुत्वाकर्षण बल दुप्पट होते. ओके, तर याच्यामधले याने काय विचारलेलं आहे, कोणतं चुकीचं आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर ओके, आपल्याला एक एक ऑप्शन टॅली करावे लागेल इथे. हा प्रश्न आलेला होता ग्रुप डी 31/10/2018 ला. ओके, चला आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इक्वल टू जी m1 प्रॉडक्ट ऑफ मासेस म्हणजे त्यांच्या वस्तुमानाचा गुणाकार अपॉन त्याच्या डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे त्यांच्या अंतराचा स्क्वेअर. द व्हॅल्यू ऑफ जी इज इट्स व्हॅल्यू म्हणजे जी चे मूल्य पृथ्वी आणि चंद्रावर समान असते. हा जी काय मला सांगा बरं. हा जी आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे जी ची व्हॅल्यू युनिव्हर्स मध्ये पूर्ण ब्रह्मांडामध्ये कुठेही बदलत नाही, कॉन्स्टंट असते. काय किती असते ती, जी इज इक्वल टू 6.67 इंटू 10 raised to power minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ओके, तर म्हणजे पहिलं हे बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे म्हणजे ऑप्शन चेक करा. ऑप्शन बी कटला कारण की त्यांनी चुकीचं विचारलेलं आहे. तर ऑप्शन बी तर बरोबर आहे, ऑप्शन बी कटला. ओके, ऑप्शन ए सी आणि डी अजूनही राहिलेला आहे. चला दुसरं स्टेटमेंट बघू काय, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन म्हणजे काय आहे, सॉरी, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द सेंटर ऑफ द टू मासेस इज 2 kg. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द सेंटर ऑफ द टू मासेस ऑफ 2 kg. ओके, हे 2-2 kg चे मासेस आहेत. ओके, हा m1 आहे, हा m2 आहे. ओके, the gravitational force between the center of the two masses is 2 kg placed at the distance of 1 meter. आणि याचा डिस्टन्स किती दिलेला आहे, 1 मीटर. This place has a distance of 1 meter each. तर याची आपल्याने सांगितलं की याची फोर्सची व्हॅल्यू किती येईल, यांचं म्हणणं आहे 26.68 न्यूटन, सॉरी 26.68. ओके, अंतर ठेवलं आहे त्यांच्यापासून दोन केंद्रातील गुरुत्वाकर्षण बल आहे 26.68 इंटू 10 raised to power 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर इतकं येईल. ओके, आपण काय करू, इथे व्हॅल्यू पुट करू. काय दिलेलं आहे, दोन मासेस कितीचे आहेत, जी ची व्हॅल्यू काय आहे, जी ची व्हॅल्यू येते 6.67 इंटू 10 raised to power minus 11. ओके, m1 m2 किती आहे, 2 kg चे, 2 kg इंटू 2 kg अपॉन मध्ये r स्क्वेअर किती आहे, 1 चा स्क्वेअर म्हणजे 1. ओके, म्हणजे काय येईल 6.67 इंटू 10 raised to power minus 11 इंटू 2 दुने 4. ओके, तर आता हे बघा हे कसं येईल, 4×7=24. ओके, तर ही जी व्हॅल्यू येईल ही 24 पॉईंट म्हणजे 24च्या वरच येईल. ओके, आणि याचं युनिट काय राहील, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हे राहील का, बरोबर आहे. ओके, तर आता आपण काय करू, इथे यांनी सांगितलेलं आहे की 26.68 इतका ऍक्च्युअल काय आहे माहिती आहे का, इतका टाइम नाही येईल तुम्हाला की हे ऑब्व्हियसली तितकं म्हणजे एकदम अप्रॉक्सिमेट, सॉरी एकदम परफेक्ट हे आन्सर काढावा तितका तुमचा वेळही नाहीये. तर अप्रॉक्सिमेशन मध्ये घ्यायचं 4×7=24. ओके, तर हा 24 पेक्षा काहीतरी शिल्लकच येईल.
आणि पुढे 6.67 आहे, म्हणजे पुढे आणखीन 424 म्हणजे 2 पॉईंट समथिंग आणखी वाढू शकतात. तर यांनी काय दिलं 26.68 आहे. तर अशा वेळेस जेव्हाही तुम्हाला असे आन्सर असे क्वेश्चन पुढे येतील वेगळ्या चॅप्टरमध्ये, तर हे स्टेटमेंट करेक्ट पकडायचं. कॅल्क्युलेशन कसं बसायचं नाही, कारण की ते जर इतके एक्झॅक्ट आन्सर देतात तर ते करेक्टच आन्सर देतात. त्याच्यासाठी इतकं टेन्शन घ्यायचं नाही. पुढचा क्वेश्चन बघू आपण टॅली, जर नसलं तर आपण परत येऊ. पुढचा ऑप्शन बघा, पुढचा आहे द फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. म्हणजे जो फोर्स आहे, बल दोन वस्तूच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्त समानुपाती, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल, व्यस्त समानुपाती आहे का त्याचा डिस्टन्स? बरोबर आहे. ऑप्शन 3 पण करेक्ट आहे, म्हणजे ए करेक्ट, ऑप्शन बी करेक्ट, ऑप्शन सी करेक्ट. सध्याचं बी पण करेक्ट पकडून घेऊ आपण. ओके, ऑप्शन डी बघू. द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी बिटवीन टू ऑब्जेक्ट डबल व्हेन द डिस्टन्स बिटवीन देम इज हाफ. ओके, आता आपण हा बघू. जर यांनी काय म्हटलं, जे न्यू व्हॅल्यू आहे आर ची, ही r/2 घेतली, ओके, हाफ केलं, तर आपण बघू काय येतं, त्याचा फोर्स काय डबल होतो का बघू. एफ डॅश किती, जी m1 m2 अपॉन r/2 चा स्क्वेअर. ओके, म्हणजे काय होईल, जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर अपॉन मध्ये 4, हा 4 वर जाईल, म्हणजे 4g m1 m2 अपॉन r स्क्वेअर. याची व्हॅल्यू काय आहे, एफ डॅश इज इक्वल टू 4. ही कशाची व्हॅल्यू, एफ ची. म्हणजे फोर्स डबल झाला का? द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी बिटवीन टू ऑब्जेक्ट इज डबल. नाही, तो किती टाइम झाला, 4 टाइम्स होईल तो फोर्स, जर त्याचा आपण रेडियस नाही, त्याचं जर डिस्टन्स, त्याचं अंतर जर आपण हाफ केलं तर. ओके, जर याचं अंतर हाफ केलं, नवीन अंतर, तर ते 4 टाइम्स त्याचा फोर्स होईल. तर मग ऑप्शन डी हे काय राहील, चुकीचं राहील. ओके, ऑप्शन ए करेक्ट, ऑप्शन डी करेक्ट, ऑप्शन सी करेक्ट, ऑप्शन डी चुकीचं. ओके, त्याचं आन्सर काय राहील या क्वेश्चनचा, याचं आन्सर राहील ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे, ओनली डी हा चुकीचा आहे. ओके, ऑप्शन सी ओनली डी हा चुकीचा आहे. तर ऑप्शन खूप चांगलं सेट केलेलं आहे. हा प्रश्न आला होता ग्रुप डी 31/10/2018 ला. खूप चांगल्या लेवलचा क्वेश्चन आहे. वाटलं तर पुन्हा एकदा बघून घेसाल. ओके, यामध्ये सर्व क्वेश्चन टॅली करायचे होते. तर असंही करू शकता तुम्ही, जर का हा लेंथी वाटला क्वेश्चन तर नंतर घेऊ शकता. पण क्वेश्चन इझी आहे, हातातला मार्क सोडायचे नाहीत. थोडा वेळ लागला चालेल, पण हा आपल्याला शुअर शॉर्ट क्वेश्चन आहे, आपल्याच फॉर्म्युलावर आहे, तर याला थोडा वेळ घ्यायचा, पण चुकवायचा नाही. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी एक्झिस्ट बिटवीन ऑब्जेक्ट बट कॅन नॉट बी फेल्ट अंटिल द मास ऑफ ऑब्जेक्ट सच ॲज प्लॅनेट इज व्हेरी हाय. गुरुत्वाकर्षण बल वस्तूमध्ये अस्तित्वात असते, परंतु ग्रह म्हणजे प्लॅनेट सारख्या वस्तूंचे वस्तुमान खूप जास्त असल्याशिवाय ते जाणवत नाही. ए किती प्लॅनेटचे असं ते क्वेश्चन आहे. मग ऑप्शन ए बघा 4, ऑप्शन बी आहे ईच अँड एव्हरी, ऑप्शन सी आहे ओनली 2, ऑप्शन डी आहे ओनली 1. तर मराठीमध्ये बघा, ए 4, बी प्रत्येक, सी फक्त 2, ऑप्शन डी फक्त 1. तर हे काय आहे, बी हे ऑप्शन राहील. ऑप्शन सी हे सॉरी. नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड. एखाद्या वस्तूवरील गुरुत्वाकर्षण बलाला काय म्हणतात? ओके, ऑप्शन ए वेट वजन, ऑप्शन बी संवेग, ऑप्शन सी स्ट्रेस स्थान, ऑप्शन डी इम्पल्स आवेग. हा प्रश्न आला होता RRB ग्रुप डी 22/10/2018 ला. ओके, वेट आणि मास. ओके, मास म्हणजे वस्तुमान म्हणजे काय, की त्या बॉडीमध्ये किती वस्तुमान म्हणजे किती कंटेंट भरलेला आहे ते म्हणजे मास. ओके, हे आपण कशामध्ये मोजत असतो, केजी मध्ये. आणि जे वेट आहे हा आहे फॉर्म्युला, सॉरी हे आहे, हा आहे फोर्स. तर याचा फॉर्म्युला काय होतो, मास इंटू ऍक्सेलरेशन. म्हणजे याच्यावर जे एखाद्या वस्तूवर आहे, समजा हा माझ्या हातात मोबाईल आहे, याच्यावर जेव्हा जी ची व्हॅल्यू जेव्हा लागेल, म्हणजे हे बॉडी जेव्हा पृथ्वी याला स्वतःकडे ओढेल,
जेव्हा मास इंटू ग्रॅव्हिटी हे जेव्हा होईल तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, वेट. ओके, आणि वेट कशामध्ये, फोर्स आपण कशामध्ये मोजतो, न्यूटन मध्ये. ओके, तर मग प्रश्न काय होते, द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड, तर काय होतं, ते होतं वेट. ओके, त्याचं काय ऑप्शन काय होईल, ए वजन. जेव्हा एका वस्तूवर ग्रॅव्हिटेशनचा फोर्स लागतो तेव्हा आपण त्याला काय, त्याचा वजन हे आपण म्हणतो. एखाद्या वस्तूचं समजा मास आहे, म्हणजे वस्तुमान एखाद्या वस्तूचं 60 kg पृथ्वीवर आहे, तर तिचं वस्तुमान म्हणजे तिचं मास चंद्रावर किती राहील, तर तिचं वस्तुमान जे मास आहे ते चंद्रावरही 60 kg राहील, कारण की मास हे बदलत नाही. पण जर आपण त्याचं वजन, त्याचं वेट जर पृथ्वीवर 60 किलो म्हटलं, तर ग्रॅव्हिटी चंद्रावरची पृथ्वीच्या 1/6 असते, म्हणून तिथे किती राहील, तिथे म्हणजे चंद्रावर त्याचं वजन म्हणजे त्याचं वेट हे 10 kg राहील, कारण की 60/10. ओके, 60/6 म्हणजे 10 kg राहील. चला पुढे क्वेश्चन येतीलच ते, आपण ते पुढे बघू. The discovery of universal gravitational constant G had done by सार्वत्रिक गुरुत्वीय स्थिरांक म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी चा शोध कोणी लावला. ऑप्शन ए आहे अँटोनी लॉरेट लेवेझियर, ऑप्शन बी आहे सर आयझॅक न्यूटन, ऑप्शन सी आहे हेनरी कॅव्हेंडिश, आणि ऑप्शन डी आहे जॉन डाल्टन. हा प्रश्न आला होता एएलपी टेक्निशियन 9/8/2018 सेकंड शिफ्ट मध्ये, आरआरबी एएलपी टेक्निशियन 22/10/2018 आणि एएलपी टेक्निशियन 30/10/2018. हा 3 वेळेस क्वेश्चन आलेला आहे. तर बघा, जो जी ची व्हॅल्यू आहे ती आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हे जी आपल्याला या जीचा शोध लावला होता हेनरी कॅव्हेंडिश यांनी, आणि त्यांनीच पहिल्या वेळेस पृथ्वीचं एक्झॅक्ट वजन मोजलं होतं एका रूम मध्ये एकदम छोट्याशा इक्विपमेंटवर बेसिसवर, म्हणजे कुठल्याही लेपच्या बाहेर न जाता. त्याची एक स्टोरी आहे, वाटलंच तर आपण एखाद्या वेळेस कव्हर करू ते. चला सध्या वेळ नाही, सध्या इतकंच बघा. हे काय आहे, याचं ऑप्शन काय, ऑप्शन सी हेनरी कॅव्हेंडिश. ओके, नंतर बघू, आपला जो वेळ नाही आहे. चला, युनिव्हर्सल लॉ, पुढचा क्वेश्चन आहे, द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटी अप्लाइज टू, गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक नियम हा लागू होतो. ए सन अँड प्लॅनेट, सूर्य आणि ग्रहांसाठी, ऑप्शन बी अर्थ अँड सन, पृथ्वी आणि सूर्यासाठी, ऑप्शन सी अर्थ आणि मून, पृथ्वी आणि चंद्रासाठी, ऑप्शन डी पेअर ऑफ अन ऑब्जेक्ट, वस्तूमधील कोणत्याही जोडीला. ओके, तर हा प्रश्न आला होता आरआरबी ग्रुप डी 9/10/2018. ओके, तर बघा आपलं काय होतं, FG(m1m2/r²). हे m1m2 काय आहेत सांगा बरं. मासेच आहेत, वस्तुमान आहे. कोणाच्या, एका 2 बॉडीजच्या, म्हणजे या कोणत्याही 2 बॉडीजच्या, कुठल्या आपल्या युनिव्हर्स मधल्या. ओके, इथं असं सांगितलं की चंद्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शुक्र, शनी, काहीच नाही. ओके, तर हे कुठल्याही युनिव्हर्स मधल्या, म्हणजे आपल्या ब्रह्मांडामधल्या कुठल्याही 2 बॉडींचा जर वस्तुमानाचा प्रोडक्ट जर घेतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स, ओके, हा लागतो, आपण हे म्हणू शकतो. म्हणजेच कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतोय म्हणू शकतो. तर याचं काय आहे, द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटी इज अप्लाय. तर कुठे होतो अप्लाय, कोणत्याही 2 बॉडी, एनी पेअर ऑफ ऑब्जेक्ट मध्ये हा अप्लाय होतो. ऑप्शन कोणता राहील, ऑप्शन डी हे याचं उत्तर राहील. एफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे एफ इज इक्वल टू जी एम कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन डी स्क्वेअर. व्हॉट इज जी इन द फॉर्म्युला. ए ऑप्शन ए आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ऑप्शन बी आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ऑप्शन सी आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ऑप्शन डी आहे हाय अल्टिट्यूड. ओके, त्याच्यात काही जास्त बोलायचं नाही आहे. हा आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. इफ द डिस्टन्स बिटवीन 2 पार्टिकल increase, what is the effect on the force of gravitational between them? Okay, जर 2 कणांमधील
पार्टिकल्स मधील अंतर जर वाढले तर त्यांच्यातील गुरुत्वाकर्षण बल काय परिणाम होतो? ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स Gm1 m2 अपॉन r स्क्वेअर. फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा काय आहे? हा व्यस्त समानुपाती म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे त्यांच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरच्या. ओके, जर का त्यांच्या दोघांमधलं जर का अंतर जर वाढत असेल, त्या दोन ग्रहामधलं, त्या दोन बॉडी मधलं, त्या दोन पार्टिकल मधलं जर का डिस्टन्स अंतर वाढत असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होतो? कमी होईल. ओके, म्हणजे वीक होईल, आणखी वीक होईल. ओके, हा प्रश्न आला होता आरआरबी ग्रुप डी 12/11/2018 ला तिसऱ्या शिफ्ट मध्ये. ओके, चला त्याचा ऑप्शन काय राहील? ऑप्शन बी, कमी होतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. The force of gravity between two objects is F. If the mass of object is half without changing their distance, the gravitational force will be. Okay. Gravitational force काय असतो हे आपण बघून घेऊ. ओके, हाय M1, हाय M2, हाय R. F is equal to G M1 M2 upon R square. यांनी काय सांगितलंय? नवीन याच्यात काय केलंय मी? The gravitational force, the force of gravity between two objects is F. The force of object is half. Sorry, the mass of object is half without changing their distance. Okay, तर जे हा M1/2 केला आणि हा M2/2 केला विदाउट चेंजिंग देअर डिस्टन्स R, तर F डॅश काय होईल? F डॅश म्हणजे नवीन फोर्स काय होईल? काय होईल? हा G. M1 काय आहे? M2 काय आहे? R जसाच्या तसा आहे. ओके, हा येईल G M1 M2 अपॉन 2 × 2 4 R स्क्वेअर. ओके, 1/4 जर कॉमन काढला तर G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. G M1 M2 काय आहे? अपॉन R स्क्वेअर काय म्हणजे F फोर्स. 1/F म्हणजे फोर्स. ओके, F डॅश म्हणजे नवीन फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती होईल? तो ओरिजिनल फोर्सच्या किती? 1/4 टाइम्स होईल. म्हणजे याचं ऑप्शन मध्ये काय राहील? हा, ऑप्शन डी बघा, F/4. ओके, ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर राहील. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. Option 2. Sorry. Next question. The Earth attracts things toward itself. This is due to. पृथ्वी वस्तूंना स्वतःकडे आकर्षित करते. याचे कारण काय? A. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बी म्हणजे गुरुत्वाकर्षण बल. बी सेंट्रिपिटल फोर्स अभिकेंद्रित बल. सी इलेक्ट्रॉनिक फोर्स विद्युत चुंबकीय बल. डी सेंट्रिफ्युगल फोर्स अपकेंद्री बल. हा प्रश्न आला होता आरआरबी ग्रुप डी 17/12/2018 ला आणि आरआरबी ग्रुप डी 25/10/2018 ला. ओके, त्याचा ऑप्शन काय राहील? ऑप्शन ए, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. ओके, त्याच्यात काही सांगण्यासारखं नाही. पुढचा क्वेश्चन बघू. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिलेटेड टू युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. खालीलपैकी कोणते गुरुत्वाकर्षणाच्या वैश्विक नियमाशी संबंधित नाही? द फोर्स ऑफ दॅट बाइंड अस टू द अर्थ. आपल्याला पृथ्वीपासून बांधून ठेवणारे बल आहे, म्हणजे जे ग्रॅव्हिटी आहे ते आपल्याला पृथ्वीपासून बांधून ठेवते. बी आहे मून मोमेंट अराउंड द अर्थ. पृथ्वी भोवती चंद्राची गती. ओके, ही समजा अर्थ आहे आणि हा चंद्र आहे. ओके, तर हा पृथ्वी भोवती फिरतो कशामुळे? ग्रॅव्हिटेशनमुळे. ऑप्शन सी टाईट ड्यू टू द मून अँड सन. पृथ्वीवर जी भरती आणि ओहोटी होते ते सूर्य आणि चंद्रामुळे होते. ऑप्शन सी झाला. ऑप्शन डी मोमेंट ऑफ अर्थ अराउंड द मून. ओके, चंद्राभोवती पृथ्वीची मुवमेंट हे ग्रॅव्हिटेशनमुळे होते का? तर ऑप्शन सी हे चुकीचं राहील. ओके, सूर्याभोवती जर पृथ्वीची मुवमेंट म्हटलं असतं तर ही ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होते. ओके,
पृथ्वीभोवती चंद्राची मुवमेंट ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये होते, हे बरोबर आहे. ओके, पण चंद्राभोवती पृथ्वीची मुवमेंट ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये होते, तर हे ऑप्शन काय राहील? हे ऑप्शन चुकीचं राहील. म्हणजे याचं ऑप्शन कोणतं? मुवमेंट ऑफ अर्थ अराउंड द मून म्हणजे चंद्राभोवती पृथ्वीची गती, हे ऑप्शन काय राहील? चुकीचं राहील. हा प्रश्न आला होता आरबी ग्रुप डी 1/12/2018 ला, 15/10 आणि 15/10/2018 ला 2 वेळेस हा क्वेश्चन आलेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट म्हणजे चुकीचं आहे. खालीपैकी कोणते विधान असत्य आहे, चुकीचे आहे. द वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज मॅक्झिमम ऍट द पोल अँड मिनिमम ऍट द इक्वेटर. आधी हे जाणून घेऊ की ही पृथ्वी जी आहे का नाही, ही परफेक्ट स्पिअर नाही, ही अशी थोडी म्हणजे ही थोडी इक्वेटर सॉरी पोलला आहे ना, ही अशी थोडी चपटी येते, अशी दबलेली येते. ओके, त्यामुळे जी आर ची व्हॅल्यू आहे का नाही, ती जी ग्रॅव्हिटी आहे, ग्रॅव्हिटीमुळे जिथे वजन जे असते पृथ्वीचं जे सॉरी कोणत्याही वस्तूचं, ते या पोलवर आहे ना, नॉर्थ पोल आणि साऊथ पोलवर जास्त असते. आणि हे इक्वेटरचं अंतर जे आहे ना, ते या सेंटर पासून दूर असते. तर तिथे जे जीची व्हॅल्यू लागते ती कमी लागते, म्हणून तिथे जे वेट आहे ना, ते कुठल्याही बॉडीचं कुठल्याही ऑब्जेक्टचं ते कमी असतं. ओके, तर ऑप्शन बघू आपण इथं. द वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज मॅक्झिमम ऍट द पोल अँड मिनिमम ऍट द इक्वेटर. ऑप्शन ए बरोबर आहे. ऑप्शन बी, द वेट ऑफ ऑब्जेक्ट इज मिनिमम ऍट पोल अँड मॅक्झिमम ऍट इक्वेटर. ऑप्शन बी चुकीचा आहे. द वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऍट द सेंटर इज अर्थ इज 0. ही आर ची व्हॅल्यू आहे ना, जी रेडियस ची व्हॅल्यू आहे, ती जशी 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 पृथ्वीपासून वर जाते तशी तशी कमी होत जाते. पृथ्वीच्या सरफेसवर म्हणजे जमिनीवर ही व्हॅल्यू सर्वात जास्त असते. पृथ्वीच्या सेंटरला जी ची व्हॅल्यू काय असते? 0 असते. ओके, पृथ्वीच्या इक्वेटरला जी ची व्हॅल्यू काय असते? नॉर्थ पेक्षा म्हणजे पोल पेक्षा कमी असते. ओके, हे पॉइंट्स लिहून घ्या, हे कामात पडतील. आणि ऑप्शन डी, वेन द ऑब्जेक्ट इज मूव्ह ऍट अ हायर इट्स वेट इज डिक्रीज. जशी जशी जी ची व्हॅल्यू वर जाते तसं तसं कमी होईल. आणि वेट असते, मी आधीच सांगितलं, वेट मास इंटू ग्रॅव्हिटी. जी ची व्हॅल्यू जर वाढली तर वेट वाढेल, जी ची व्हॅल्यू जर कमी झाली तर वेट कमी होईल. जर व्हॅल्यू जसं वर जाईल तशी जी ची व्हॅल्यू कमी होईल, म्हणून वेट कमी होईल. जर सेंटरला आला तर जी ची व्हॅल्यू 0 राहील, तर इथं वेट 0 होईल. नॉर्थला आला तर जी ची व्हॅल्यू जास्त राहील, म्हणून वेट जास्त राहील. इक्वेटरला आला तर जी ची व्हॅल्यू कमी राहील, म्हणून वेट नॉर्थ पेक्षा इक्वेटरला कमी राहील. ओके, तर ऑप्शन सी बघू. द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऍट द सेंटर ऑफ द अर्थ इज 0, हे बरोबर आहे. द वेट ऑफ ऑब्जेक्ट इज मिनिमम ऍट द पोल चुकीचं आहे. ओके, तर याचं काय राहील? याचं ऑप्शन बी हे चुकीचं राहील. हा प्रश्न आला आरआरबी ग्रुप डी 2/11/2018 ला. ओके, चल if the distance between the two objects exceed the normal, एक मिनिट पुन्हा घेतो. If the distance between the two objects exceed the normal distance by 6 times, the force of gravity will be. जर दोन वस्तूंमधील अंतर सामान्य अंतरपेक्षा 6 पट वाढवले तर गुरुत्वाकर्षण बल किती पट होईल? दोन बॉडी आहे M1 M2, दोन मासेस आहेत, दोन ग्रह आहेत, काही सांगा, त्यांचे मास आहेत M1 M2. हे जे अंतर होतं याच्यातलं आधी 6 होतं, तर आता किती आला? 6 पट वाढवलं. ओके, आपला फॉर्म्युला काय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन G इज इक्वल टू G M1 into M2, द प्रॉडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू बॉडीज अपॉन त्यांच्या डिस्टन्सचा स्क्वेअर. ओके, मग F डॅश काय येईल? नवीन. यांनी काय केलं? R 6 पट वाढवला म्हणे, तर G M1 M2 अपॉन 6चा. ओके, G M1 M2 36 R स्क्वेअर, म्हणजेच 1/36 G M1 M2 अपॉन R स्क्वेअर.
काय आहे, एफ ची व्हॅल्यू आहे. ओके, म्हणजेच एफ डॅश नी व्हॅल्यू काय येईल, एफ डॅश एफ अपॉन 36. ओके, नवीन व्हॅल्यूच्या 36 पट हे 1/36 पट राहील. ओके, त्याच्यात काय ऑप्शन सी बघा, ऑप्शन ए 6 टाइम, ऑप्शन बी 36 टाइम, ऑप्शन सी 1/36 टाइम, ऑप्शन डी 12 टाइम म्हणजे 12 पट. तर ऑप्शन एचं काय राहील, ऑप्शन सी 1/36 टाइम. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, पटापट घेऊन घेऊ आता, कारण की इझी आहे क्वेश्चन. ओके, समजलं का क्वेश्चन? मी जवळपास पूर्ण क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय ग्रॅव्हिटेशन वरचे. ज्या छोट्या छोट्या गोष्टी मला मी सांगितलेल्या आहेत त्या नोट्स मध्ये काढून घ्या, किंवा तुम्ही एनसीईआरटी वाचतात त्या सर्वचे सर्व पॉईंट्स एनसीईआरटी मध्ये आहेत. जर तुम्ही एनसीईआरटी सोडून जात असाल तर मी पुन्हा म्हणतो 40% पेपर तुम्ही सोडून जातात. जेव्हा पेपरवरून परत येसाल तेव्हा मला सांगसाल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. विच ऑफ द फॉलोइंग व्हॉट इज द कॉल्ड ऑफ द फोर्स अट्रॅक्शन बिटवीन एनी टू फिजिकल ऑब्जेक्ट? कोणत्याही दोन भौतिक वस्तूमधील आकर्षण बलाला काय म्हणतात? ऑप्शन ए फ्रिक्शनल फोर्स, घर्षण बल, ऑप्शन बी ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण बल, ऑप्शन सी सेंट्रिपिटल फोर्स, अभिकेंद्री बल, ऑप्शन डी मेकॅनिकल फोर्स, यांत्रिक बल. हा प्रश्न आलाय आरबी ग्रुप डी 16/11/2018 ला, आरबी ग्रुप डी 4/10/2018 ला. तर याचं आन्सर काय राहील? ऑप्शन बी ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण बल. पुढचा क्वेश्चन बघू, याच्यात काही सांगण्यासारखं नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच फोर्स मेंटेन द स्ट्रक्चर ऑफ अवर सोलर सिस्टीम? कोणते बल आपल्या सौर मालेतील सौर सिस्टीमची रचना टिकवून धरते? म्हणजे हा सूर्य आहे. ओके, पहिल्यामध्ये कोण आहे? बुध. नंतर कोण आहे? शुक्र. 3 नंबरला कोण आहे? अर्थ, पृथ्वी. हा बुध आहे, हा शुक्र आहे, ही पृथ्वी. नंतर कोण येते इथे? मंगळ. ओके, मार्स. नंतर कोण येते? ज्युपिटर. ओके, चल तर युरेनस, नेपच्यून हे बाकी आहे, प्लुटो. तर हे कसं आहे, हे जेही आहे हे बांधून कशामुळे ठेवलेले आहेत आपले? ऑप्शन बघा इथे काय दिलं, ऑप्शन कुठे आहे? हा, कोणते बल आपल्या सौरमंडळातील सोलर सिस्टीमच्या रचना टिकून आहे? ए इलास्टिक बल, इलास्टिक फोर्स, बी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे स्थिर विद्युत, ऑप्शन सी मेकॅनिकल फोर्स यांत्रिक बल, की ऑप्शन डी गुरुत्वाकर्षण बल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. चला तुम्हीच आन्सर सांगायचा. हा प्रश्न आला आता आरबी ग्रुप डी 30/10/2018 ला. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे आपल्या सौर मालेतील सर्व ग्रहांना बांधून ठेवलेलं आहे. मला वाटते 6वीच्या सायन्सच्या पुस्तकात किंवा 7वीच्या सायन्स आणि जॉग्राफीच्या पुस्तकामध्ये हे दिलेलं असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. द सिम्बॉल ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी, सार्वत्रिक गुरुत्वीय स्थिरांक युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे प्रतीक काय आहे? जी. ओके, ऑप्शन काय दिलेलं आहे तिथे बघा, ऑप्शन बी जी आहे. जीची व्हॅल्यू काय आहे? 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ओके, चला याच्यात सांगण्यासारखं काही नव्हतं. पुढचा क्वेश्चन घेतो. पुढचा क्वेश्चन आहे द व्हॅल्यू ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डज नॉट डिपेंड ऑन. गुरुत्वाकर्षणामुळे होणारे त्वरण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर रिकाम्या जागावर अवलंबून नसते. ए कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटी जी, गुरुत्वीय स्थिरांक जी वर अवलंबून नसते. द मास ऑफ अन ऑब्जेक्ट फॉलिंग बिलो एम, खाली पडणाऱ्या वस्तूचे वस्तुमान एम वर डिपेंड नसते. ऑप्शन सी रेडियस ऑफ अर्थ, पृथ्वीच्या त्रिज्येवर डिपेंड नसते. ऑप्शन डी मास ऑफ अर्थ, पृथ्वीच्या वस्तुमानावर डिपेंड नसते. तर याचं ऑप्शन काय राहील? ऑप्शन आहे याचं द मास ऑफ अन ऑब्जेक्ट फॉलिंग बिलो एम, म्हणजे खाली पडणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानावर हे डिपेंड नसते. बाकीचे ऑप्शन बघून घ्या, तेच आहे सेम, जास्त काही नाही या क्वेश्चन मध्ये. हा प्रश्न आला होता आरबी ग्रुप डी 2018 आणि 10/10/2018 ला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. व्हॉट विल बी द डिस्टन्स बिटवीन द टू बॉडीज इफ अट्रॅक्शन फोर्स बिटवीन टू बॉडीज इज 1/9 ऑफ एफ? ओके, जर दोन वस्तूंमधील आकर्षण बल 1/9 एफ असेल तर त्यांच्यातील अंतर किती असेल? ओके, अट्रॅक्शन फोर्सचा फॉर्म्युला काय? जी एम 1m2 अपॉन आर स्क्वेअर, सॉरी आर स्क्वेअर. ओके, तर आता यांनी काय सांगितलं, नवीन फोर्स काय आहे? 1/9 ऑफ एफ आहे. ओके, तर त्याचा डिस्टन्स किती राहील हे विचारलेलं आहे. जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. जर दोन वस्तूंचे आकर्षण बल 1/9 ऑफ एफ असेल तर त्यांच्यातील अंतर किती पट असेल? ओके,
तर चला बघून घेऊ आपण त्यांच्यातील अंतर किती पट असेल. एफ इज इक्वल टू, तर हे किती राहील, आर 3 पट असेल. ओके, कळालं का? जेव्हा आर आपण जेव्हा आर ची व्हॅल्यू 3 पट घेऊ, दाखवून देतो मी तुम्हाला. जर एफ डॅश आपल्याला जर काढायचा असला GM1 M2, जर आर ची व्हॅल्यू 3R घेतली असती आपण, ओके, तर हा किती आला असता, GM1 M2 अपॉन 9R². ओके, म्हणजेच 1/9 ऑफ GM1 M2 अपॉन R². ओके, GM1 M2 अपॉन R म्हणजे काय असतं, F. ओके, म्हणजेच F डॅश. आलं का? जर का R ची व्हॅल्यू आपण 3 पट घेतली, तर नवीन व्हॅल्यू जी फोर्सची येईल, F डॅश जी नवीन व्हॅल्यू येईल ती किती, 1/9 पट, म्हणजे 1/9 पट येईल करण्याच्या ओरिजिनल फोर्सच्या व्हॅल्यूच्या. ओके, तर इथं ऑप्शन काय राहील, 3 टाइम्स होईल, तर त्याच्या अंतर येईल, तर अंतर किती असेल, 3 टाइम्स असेल, 0 असेल, डबल असेल की इक्वल असेल, तर हे किती असेल, 3 टाइम असेल. आर जर 3 टाइम घेऊ तरच त्या ओरिजिनल फोर्सच्या 1/9 फोर्स त्याचा अट्रॅक्शन फोर्स आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन एक्झाम्पल ऑफ द ग्रॅव्हिटी. खालीलपैकी कोणते उदाहरण हे गुरुत्वाकर्षणाचे उदाहरण नाहीये. ए, टू प्रिव्हेंट द प्लॅनेटरी ऍटमॉस्फिअर फ्रॉम बिईंग अ सेपरेट फ्रॉम देम. ग्रहाचे वातावरण त्यांच्यापासून वेगळे होण्यापासून रोखणे. बी, इट हेल्प टू रोटेशन ऑफ ब्लॅक होल. हे कृष्णविवराच्या ब्लॅक होलच्या परिभ्रमणात मदत करते. ऑप्शन सी, कीप्स द स्टार कनेक्ट टुगेदर. ताऱ्यांच्या एकमेकांशी जोडून ठेवणे. डी, ऑप्शन मून इज इन इट्स ऑर्बिट. चंद्र त्याच्या कक्षेत ऑर्बिटमध्ये असते. हा प्रश्न आला होता आरआरबी ग्रुप डी 24/10/2018 ला. तर याचं जे ऑप्शन बी आहे, इट हेल्प द रोटेशन ऑफ ब्लॅक होल. कृष्णविवराच्या परिभ्रमणासाठी ग्रॅव्हिटेशनचा काही रोल नसतो. ओके, तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एक्झाम्पल ऑफ ग्रॅव्हिटी, तर हा ग्रॅव्हिटीचं उदाहरण नाही. तर चला नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आपण गुरुत्वाकर्षणाखालील जे मोशन अंडर ग्रॅव्हिटी, हे ज्या टॉपिकवर प्रश्न येतात ते 1 ते 2 मार्कासाठी तेही क्वेश्चन येतात. तर जे गतीचे नियम बघितले होते ना आपण, तसाच काही छोटासा म्हणजे स्लाइटली साइनचं व्हेरिएशन करून हे प्रॉब्लेम्स असतात. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटी पार्ट 2 मध्ये, गुरुत्वाकर्षण पार्ट 2 मध्ये आपण त्यावर क्वेश्चन्स घेऊ. आरआरबीचे सर्व क्वेश्चन. याच्यात काही लेटेस्ट प्रश्न अपडेट नाही आहे, तर तेही क्वेश्चन मी जसं एक छोटा व्हिडिओ भेटेल जे लेटेस्ट प्रश्न झाले आहेत ते काम चालू आहे मी माझं काढण्याचं, तर त्याचे याच्यानंतर व्हिडिओचं अपडेट घेऊन येईल मी. ते तुम्ही बघा. आणि महत्वाचं आहे, जर चॅनल सबस्क्राईब नाही केलं तरीही चालेल, मी कराच असं नाही म्हणत आहे. ओके, पण आपला जी कम्युनिटी आहे, आपला जो ग्रुप आहे तो मोठा होणं गरजेचं आहे. जेणेकरून बघा युपी बिहारच्या मुलांमध्ये काय आहे, तिथे क्लासेस खूप मोठे मोठे आहेत. एका क्लासमध्ये 800, 800, 900, 1500, 1500, 2,000 मुलं आहेत. जर त्यांनी ऑनलाईन लेक्चर म्हणजे ऑनलाईन ते ग्रुपमध्ये जे सांगितलं जसं आरआरबीने की तुम्ही डिस्कस नाही करू शकत, तरीही त्यांच्याजवळ इतकी मोठी स्ट्रेंथ आहे मुलांची की तिथलच्या तिथं त्यांनी जर 10 मुलं पेपराला गेले असतील, एकाने 2-2 प्रश्न जरी आणले, 3-3 प्रश्न जरी आणले, तर 10 मुलांचे 30 प्रश्न ऑलरेडी बाहेर येऊन जातात, म्हणजे त्यांच्या ग्रुपमध्ये मिळून जातात. जर आपण सर्व महाराष्ट्रातले मुलं जर इथे या प्लॅटफॉर्मवर एकत्र झालो तर आपल्याला येणाऱ्या क्वेश्चनमध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न आला, ग्रॅव्हिटेशनवर आला, मासवर आला, फोर्सवर आला, तर आपण ते नेक्स्ट साठी म्हणजे नेक्स्ट येणाऱ्या बॅचसाठी आपण ते प्रिपेअर करून जाऊ शकतो. त्याच्यावर प्रश्न येणार किंवा माझा जो एक्सपिरियन्स आहे की कोणत्या कोणत्या टॉपिकवर आरआरबी प्रश्न विचारेल ते तुम्हीही करू शकता. जर का आरआरबी प्रिव्हियस इयरचं जर व्यवस्थित अनालिसिस केलं आणि एनसीआरटी वाचली, त्याच्यावरही प्रश्न जाऊ शकतील, पण आपण 80% कव्हर करू जे आपल्या हातात आहे. राहिलेला वेळ आपण मॅथ रिझनिंगसाठी देऊ. तर जितकं जास्त होईल तितकं जास्त मुलं आपल्या सोबत घ्या, जितकं जास्त हे तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवता येईल तितकं पोहोचव. जर याच्यात काही चुकलं असेल तर फ्रँकली मला सांगा, मी काही बाय प्रोफेशन असा टीचर नाहीये. ओके, हा एक उपक्रम आहे की माझ्यासारखाच जे आपल्यासारखे मुलं आहेत त्यांना एक सेंट्रलचा जॉब आहे, चांगला आहे, घराजवळ भेटतो, चांगलं पेमेंट आहे, चांगल्या फॅसिलिटीज आहेत. तर ते जर भेटत असेल जर आपल्या थोड्याशा एफर्टमुळे, तर तो एक छोटा म्हणजे रामाच्या सेतूत जो खादायचा वाटा असता तो मी उचलण्याचा प्रयत्न केला आहे. मे बी सक्सेस होईल, मे बी फेल्युअर होईल, ते वेळ बघेल. तर
इतकंच म्हणतो, जर आवडलं असेल तर मित्रांपर्यंत पोहोचवा. जर काही चुका झाल्या असेल तर मला कळवा. पण येणाऱ्या एक्झामसाठी प्रिपरेशनसाठी चांगलं प्रिपेअर करा. डेली एक टेस्ट सोडवा, त्याचं अनालिसिस करा. जे टेस्ट देईल तुम्हाला टेक्स्ट बुकवर, ते आता या घडीत म्हणजे या येणार पुढच्या 10 दिवसात तुम्हाला कोणीही देणार नाही. ओके, टेस्ट आणि त्याचं अनालिसिस हे सगळ्यात महत्वाचं राहील. ओके, जय हिंद.